नमस्कार, मी दीपाली. आमच्या अंधेरीमध्ये ही भाजी खूप महाग मिळते. चला मग दाखवते तुम्हाला कुठली आहे ती भाजी. ही आहे ब्रोकोली. हिला हिरवा फ्लावर म्हणतात, पण हिला खरं म्हटलं तर ब्रोकोलीच म्हणतात. म्हणून ही भाजी आमच्या अंधेरीमध्ये जवळजवळ 80 रुपये पाव मिळते. तुमच्या एरियामध्ये किती मिळते ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि यूट्यूबवर सर्च केलं तर कुठली भाजी सोपी आहे बनवण्यासाठी म्हणून मी सर्च केलं. म्हणून त्याच्यामध्ये एक मी चॉईस केली, मलाई ब्रोकोली. मुलांना पहिल्यांदाच खायला घालायचं म्हटलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने, म्हणून मी मलाई ब्रोकोली बनवायचं ट्राय केलं. आणि बघूया म्हटलं आपल्या व्ह्यूअर्स लोकांना पण आवडते का. चला मग आता आपण सुरुवात करूया ब्रोकोली बनवण्यासाठी. ही ब्रोकोली पाव किलो आहे, तर हिला आता आपण कट करूया. ही ब्रोकोलीची देठं आणि ब्रोकोली ही सर्वात फायदेशीर आहे, म्हणून आपण ह्या संपूर्ण घेणार आहोत. आधी याचे तुकडे करून घ्यायचे आणि मग ती पाण्यामध्ये उकळून घ्यायची. चला मग आपण जाणून घेऊया ब्रोकोलीमध्ये काय काय फायदा आहे. ब्रोकोलीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करते. ब्रोकोली व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे भरपूर फायदा होतो. ब्रोकोलीमध्ये उंच प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया चांगली होते. ब्रोकोलीचे बरेचसे असे फायदे आहेत. तर आता आपण ब्रोकोली कट करून झाले, आता आपण ही पाण्यामध्ये उकळून घेऊया. इकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं ऑलरेडी. त्याच्यामध्ये ही ब्रोकोली टाकली आणि हे फक्त 5 ते 6 मिनटांमध्येच ब्रोकोली आपली शिजली आहे. बघा, आता ही आपण एका चाळणीमध्ये काढूया. याच्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून टाकायचं. तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि ही त्याच्यामध्ये आता आपण टाकूया. भांडं छोटं असल्यामुळे मला हे असं प्रोसिजर करावं लागलं. ब्रोकोली थंड होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. इकडे मी दही घेतलेलं आहे. दह्यामधलं सर्व पाणी काढलेलं आहे. 2 चमचे इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरची पावडर टाकलेली आहे, म्हणजे काळी मिरी टाकले. मीठ टाकलं चवीप्रमाणे. मिरची पावडर टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 मी चमचा आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि हे आता आपण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. चण्याच्या सर्व गाठी आपल्याला फोडून एकदम पेस्ट करून घ्यायची याची. हे बघा अशा प्रकारे. आणि चवीपुरतं याच्यासाठी अर्धा लिंबू पिळलेला आहे मी. आता आपण हे लिंबाचा रस छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस टाकल्याने ना ब्रोकोलीला एक खूप अशी चांगली चव येते. थंड झालेली ब्रोकोली आपण ह्याच्यामध्ये आता टाकून हे आता चांगलं ह्याला मिक्स करून घेणार आहोत. जसं आपण बोंबील वगैरे फ्राय करतो ना, सेम तसं आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं साहित्याला. आणि इकडे मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून ही ब्रोकोली आपण ह्याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. जसं आपण मासे फ्राय करतो तसंच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. पण इकडे ना जास्त फ्राय करायची गरज नाही आहे. एकदा दोनदाच असं ह्याला टर्न करून घ्यायचं आहे. ब्रोकोली ही पटकन होते, कारण याला जास्त वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी आपण तिला बॉईल करून घेतलेली आहे. तर हिला आपण असं पलटी करून घेणार आहे. जास्त नाही तिला फ्राय करायची गरज आहे. फक्त दोनदा अशी 2 टर्न करून तिला घ्यायचं आहे, पलटी करून घ्यायचं आहे. जर ती निघत असेल तर काढायचं, नाही तर तिला असंच ठेवून द्यायचं. जर ती स्वतःहून सुटली पाहिजे. साधारण आपण जसे बोंबील फ्राय करतो सेम त्याच पद्धतीने. इकडे मी सर्व ब्रोकोली आहे ना पलटी करून घेतलेली आहे. तळताना पण असा खूप छान असा सुगंध येत होता. मला आवडलं असं बघायला गेलं तर. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचं, मीडियम टू लो ठेवायचं, कारण आपली ही ब्रोकोली ऑलरेडी शिजलेली आहे आणि त्याच्यामुळे ती करपू नये म्हणून आपल्याला
असं स्लो गॅसवरतीच तिला करायचं आहे. तर ही ब्रोकोली आपली रेडी आहे. तर आता मी हिला काढते आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली ती. तर इकडे आता मी दुसरं बॅच करत आहे. तर हे दुसऱ्यांदा मी ठेवत आहे आणि तुम्हाला मी म्हणजे खाऊन दाखवते. पण नक्की तुम्ही असं काही कमेंट वगैरे करू नका की व्हिडिओ बनवताना असे का अवतारात आहे. कारण दुपारची वेळ आहे, मुलांना मला शाळेत आणायला पण जायचं आहे. तर प्लीज असं काही कमेंट वगैरे करू नका. तर मी तुम्हाला आता ट्राय करून दाखवते ब्रोकोली कशी लागते. कारण मी फर्स्ट टाईम करते म्हणून ही ब्रोकोली खरं म्हटलं तर ब्रोकोलीला चव नव्हती. पण जसं जसं मी चावत होती तसं 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 ज्यूस निघत होतं आणि एकदम अशी त्याचा रस जे येत होतं ना खूप, आणि जे दह्यामध्ये जे मी केलं होतं ना अगदी छान लागत होती. आणि ही आपली ब्रोकोली मी सॉसबरोबर काय केलं आहे सर्विंग प्लेट. मी ह्याला 10/10 देईल की मला तर आवडली ही मलाई ब्रोकोली. नेक्स्ट टाईम मी माझ्या भाजी करताना ह्याला मी नक्कीच स्टार्टर म्हणून वापरेल. हे स्टार्टर म्हणून खूप चांगली आहे जेवताना. तसं आपण पापड लोणचं खाण्यापेक्षा ब्रोकोली खाल्लेली चांगली असं मला म्हणता येईल. सजेस्ट करेल मी तुम्हाला. चला मग, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू सो मच.